चांगली गोलंदाजी सुरू होती तन्वीर चौधरी फॉलो थ्रू मध्ये आणि पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा. धावसंख्या होती ती 5. फ्री हिट असेल. फ्रंट लाईनचा नो बॉल. अंपायरचं नाव काय ते संगम घरत जे पंचांचं काम करतात. दिनेश पाटील पण होते, मनीष पाटील पण होते. हो फ्री हिट होती. ब्रश झाला होता मात्र ब्रश बॅटला, परंतु बचावलेले ते फलंदाज शरद मुसळे. फ्री हिट होती, कधी कधी कोणाच्या लक्षातच राहत नाही. धावा झालेल्या आहेत त्या आतापर्यंत आपण पाहतोय 1 बाद 5. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न शरद मुसळेचा. तन्वीर चौधरी एक चांगला गोलंदाज आहे. कित्येक मॅच त्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर फिरवलेल्या आहेत तो तन्वीर चौधरी. 2 षटकांची मॅच आहे. पहाटेचं सत्र आहे. 3रा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि आता याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय शरद मुसळे. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं की बहुतेक मॅच टफ झाल्या. एका चेंडूवर 4 धावा, एका चेंडूवर 6 धावा. उंचावर मारायचा होता हा फटका फलंदाज वैभव थोडीवेळा, परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकतोय तो शार्दूल. चांगली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच्यावर खडे उतरलेले त्यांचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये हा फटका खेळलाय. सिंगल घेतलेली, दुसऱ्या दिवशी धावतायत. शार्दूलच्या हातामध्ये चेंडू, चांगला थ्रो आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि विकेट गमावतोय तो वानवली संघ.
शरद मुसळेसारखा गोलंदाज आहे वाणिवली संघाकडे. थोरवे, मुसळे, बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये 40 संघ होते, त्यातले हे 2 आता सेमीफायनल खेळत आहेत. एक टेंबिवली पुढे गेलेला आहे आणि गिरवले आहे. बोरखार असे 5 संघ जे याच्यामध्ये आता यातून जो जिंकेल तो फायनलला जाईल, म्हणजे यातून जो हरेल तो 3 नंबर असेल. 4 आणि 5 ओव्हर आपण बघितलेले आहेत. महागुरु सर जर विचार केला ना तर अगदी टेंबिवली जो संघ आहे ना, भिवंडी परिसरातला संघ आहे, गोरसे ब नंतर त्यांचाच नंबर लागला जातो त्या परिसरामध्ये. कारण एक दादा संघ ओळखला जातो तो देखील. बाबू शहाने सांगितले की 2 ते 3 वेळा या मोसममध्ये त्यांनी घोरसेबी बरोबर टक्कर घेतलेली आहे आणि त्यांना हरवण्याचा पण विक्रम त्यांनी केलेला आहे. वाकलन संघासमोर सुद्धा खेळताना त्यांनी भरपूर वेळा वाकलन संघाला देखील त्यांना हरवलेलं आहे. खरं तर एखाद्या मोठ्या संघाबरोबर आपण खेळत राहिलो पाहिजे. कधीतरी आपण एखाद्या मोठ्या संघाला हरवलं तर नक्कीच आपण आपले हौसले बुलंद होतात, आपले मनसुबे वाढतात आणि एका मोठ्या संघाबरोबर खेळण्याची जिद्द पण आपली वाढते. असं होतं की आजकाल सांगतात की ए टीम नको, ए लॉस नको, बी लॉस नको, सी मध्ये पाहिजे, ई मध्ये पाहिजे, परंतु अशी परिस्थिती होते की मग तुम्ही जसं आपण अ ब असे तुकड्या असायच्या शाळेमध्ये, आपण ब मध्ये राहिलो की मग ढच व्हायचो. अ मध्ये गेलात तर तुम्ही हुशार व्हाल आणि अशी हिंमत तुम्ही दाखवली पाहिजे, तरच तुमच्या संघाचं नाव होईल, तुमच्या गावाचं नाव होईल. आणि ड जी तुकडी आहे ना ती एकदम ढ, तिथे सगळ्यांना ड मध्ये, कारण आमच्यामध्ये ख होती, अ होती, ब होती आणि ड पण होती. आता बघा बाबू मांडे, दिनेश पाटील, केदार तेलंगे आणि आमचे पांडुरंग पाटील, अमित मांडे असतील, संतोष मांडे यांची जर साथ लाभली नसती आणि त्यांनी डेअरिंग केली नसती तर तळेगावमध्ये अजून 10 वर्ष नाईट मॅच झाली नसती. नक्कीच नक्कीच 100%. 12 धावांची गरज आहे तळेगाववाडी संघाला. आता या परिसरातला एकच संघ राहिलेला आहे तर तळेगाववाडी. बरेच जण म्हणाले होते की टेंबिवलीला हरवण्याची म्हणजे टक्कर देण्याची क्षमता पण या तळेगाववाडीमध्ये आहे, परंतु मगाशी आपण बघितलं गिरवले संघाने पण त्यांना चांगली टक्कर दिली होती. टेंबिवली संघ यंगस्टर आहे सर्व आणि बोरकार संघ देखील चांगला होता, अंडर-20चा संघ होता, त्यांनी देखील चांगला खेळ केला त्यांच्या समोर. चांगले संघ आपल्याला बघायला मिळाले. खरं तर 2 दिवसांमध्ये जरी बी लॉट्स असेल, ई लॉट्स असेल, तर त्यामध्ये पण चांगली कामगिरी या क्रिकेटमध्ये आपण नाईट क्रिकेटमध्ये दाखवलेली सगळ्या खेळाडूंनी. आणि बाबू मांडे यांना जी संधी आणि त्यांना जी संधी दिली, काही संघांनी त्याचं सोनं केलं. त्यातला एक वाणिवली, तळेगाववाडी आणि टेंबिवली. टेंबिवलीने पण डेअरिंग केलेली की ए लॉट्समध्ये ते खेळले आणि व्हाईट कार्ड एंट्री ज्यांना मिळते ना, असं नेहमीच होतं की लेट येतो तो शेट होतो, बघूया. परंतु त्यांनी मेहनत केलेली, खेळ चांगला केला. तिने आपण बघितलं तर आघाडीवर होते, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि अतिशय शिस्तबद्ध संघ आहे तो टेंबिवली. बघूया 12 धावांची पूर्ण करण्यासाठी इथे शार्दुल चौधरी आलाय स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तन्वीर चौधरी. दोघांनी 2 षटकं टाकली आणि ज्या 5 आणि 6 धावा दिलेल्या आहेत त्या 12 धावा पूर्ण करण्यासाठी तेच दोघे आलेले आहेत. क्रिकेटच असं झालेलं आहे, 13 बाकीच्यांनी फक्त फिल्डिंग करायची. गोलंदाज शरद मुसळे. मी म्हणालो की वाणिवली संघाकडे पण चांगले गोलंदाज आहेत. शरद मुसळे, त्या तिकडे आपण बघितला मच्छिंद्र रसाळ होता जो बायकर मॅन धार्मिक संघाचा. असे ज्याने त्याने ज्याचा त्याचा भाग गाजवलेला आहे, परंतु आज तळेगावमध्ये कोण काय गाजवते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 11 चेंडू 12 धावांची गरज. एज लागलेली आहे, दिवसचा फटका खेळायचा होता. शार्दुल चौधरी स्वतःहून मैदानातून बाहेर निघालेले आहे. पहिली विकेट गमावतोय तळेगाववाडी संघ. कधी कधी दिवा विस्ताना जसा जास्त पेटतो. इथे मात्र आपण पाहतो की 2 चेंडू, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट आलेली आहे आणि आता गरज असणार होती 10 चेंडू आणि 12 धावांची जिंकण्यासाठी. आता नवीन फलंदाज गेला आहे तन्वीर चौधरीच्या जोडीला राहुल यादव. वासव्य प्रीमियर लीग मध्ये त्याला 25,000 पॉईंटला विकेट घेतलं होतं तो राहुल यादव.
शरद मुसळेनं ओळखलंय की फक्त चेंडू सोडायचा, अजिबात ताकद काढत नाहीये, खांद्याचा वापर करत नाहीये, फक्त अचूक टप्पा त्याने हेरलेला आहे की या जागेवर चेंडू टाकला की तो डॉट येतोय. पहिला चेंडू डॉट, नंतर विकेट, पुन्हा एकदा डॉट. आणि मी म्हणालो तो वाणिवली संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, परंतु तळेगाव वाडीला आता मात्र विचार करावा लागेल. या 12 धावा कमी नाही आहेत आणि हाच विचार केलाय. मिड विकेटच्या दिशेनं मारलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल असं वाटलेलं पण चाललाय मिड विकेटच्या बाहेर. आणि इथे मात्र तळेगाव वाडीचे जे पाठीराखे आहेत त्यांना मात्र संधी मिळाली इथे मात्र जल्लोष करण्याची. परंतु इथे मात्र हा जो फलंदाज आहे राहुल यादवनं मात्र एक चांगला फटका खेचला, डबल घेतलेली आहे. 8 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र पुन्हा एकदा तळेगाव वाडी संघ या मॅच मध्ये आलेला आहे. राहुल यादवने एक षटकार मारला, एक डबल धाव घेतलेली आहे. 4 चेंडू मारतो आहे, चौथ्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये तळेगाव वाडी संघ पुन्हा एकदा आलेला आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील, शेवटचा एक चेंडू म्हणजे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, 7 चेंडू 4 आता 7 चेंडू 4 धावांची गरज. मुसळेनं 3 चेंडू डॉट टाकलेले, त्याच्यामध्ये शार्दूल चौधरीची त्याने विकेट घेतली होती. एक महत्वाचा अडसर त्याने दूर केला होता. जो अष्टपैलू खेळाडू आहे त्याला त्याने यष्टांच्या पाठीमागे रिवर्सचा फटका खेळताना बाद केलं होतं. नंतर चौथ्या चेंडूवर बसला षटकार, नंतर आल्या 2 धावा, नंतर पुन्हा एकदा विकेट पडलेली. अशा पद्धतीने 8 धावा आणि आता धावा कमी केल्या. खरं तर वाणिवली संघाला 15-16 तर 8-9ची तरी सरासरी त्यांनी राखायला पाहिजे होती. फक्त 11 धावा केल्या. 12 धावांचा पाठलाग करताना आता 8 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू 4 धावा. चमत्कार करावा लागेल. नमस्कार तुम्हाला नक्कीच मिळेल तो वाणिवली संघाच्या पाठीराख्यांचा. वाणिवलीच्या या गोलंदाजाने जर काही ही मॅच जिंकून दिली तर त्याला खांद्यावर उचललं जाईल, कारण 4 धावा वाचवणं या आताचा जो चेंडू आहे, पूर्वी MRI असा तर चालला असता. आम्ही बघितलेली आहे नंदलाल मस्करची गोलंदाजी. 3 धावा पण द्यायचं नाही. नंदलाल मस्कर, त्यानंतर शंकर म्हात्रे, युनिटी, नानू फुलवात, म्हसोबा असे मोठे संघ होते त्यावेळेस. खरं तर पनवेलचा संघ आपल्याला लागला का आपण अगोदरच हरायचो. आता असं नाही, आता आपली पण पोरं हुशार झालेले आहेत. आता कोण कोणाला हरवेल ते सांगता येत नाही. गोलंदाज 14,000 सबस्क्रायबर इथे झालेले आहेत. परंतु इथे मात्र गोलंदाज होता वाणिवली संघाचा हर्षल आणि इथे मात्र 2 धावा आलेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. तळेगाव वाडी संघ फायनल मध्ये पोहोचणार की वाणिवली संघ या 2 धावा काढताना त्यांना रोखणार याकडे लक्ष आहे. हर्षल गोलंदाजी करतोय, समोर आहे तो राहुल यादव. तन्वीर चौधरीने असा एक फटका मारलाय की मॅच जिंकून दिले तळेगाव वाडी संघाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. फायनल मध्ये पोहोचलेले आहेत ते तळेगाव वाडी.